and warm welcome to our session. The session tonic for mathematics CET, and this session organized by Imperial College of Engineering and Research. Now, the backbone of Imperial College of Engineering and Research, Dr. Kayende sir, and डॉक्टर देशमुख सर, वागचौरे सर, या लोकांनी मला आज काल पण आपण सेशन घेतलं होतं. बट आजचा सेशन थोडासा वेगळा आहे, कारण बरेच मुलं सी टीचा स्टडी नाही करत आहे. त्यांना कंटाळवाणा झालं आहे बराच की सर आम्ही स्टडी नाही करणार. आमचा खूप असं वाटतं की उद्या एक्झाम आहे, परवा एक्झाम आहे. गेल्या आम्ही 2.5 वर्षापासून स्टडी करतोय सर. पण आता त्या त्या गोष्टीसाठी आपल्याला परत उभं राहण्यासाठी आम्हाला थोडंसं टॉनिक घेणं गरजेचं आहे. आणि आजचं सेशन टोटली डिपेंड्स अपॉन द टॉनिक. टॉनिक फॉर सी टी, टॉनिक फॉर जेई मीन्स काय. तर आपण एक एक पहा. एक टॉनिक फॉर MSCET जेई 2020 mathematics 50 question and obviously multiply with 2 is equal to 100 marks, and this lecture from DS खेडकर. ओके, आता आपण एक एक पॉईंट बघू काय स्टडी करायचं आजच्या लेक्चर्समध्ये. काय सर कसं काय तुम्ही काय कव्हर करणार. सेशन सर 40 मिनिटाचा आहे, 1 तासाचा आहे. तुम्ही असं काय आम्हाला टॉनिक देणार. त्या टॉनिकबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करू. जबरदस्त आहे, लय मजा येईल. फक्त काळजीपूर्वक तुमचा ब्रेन जागर ठेवून नीट पहा कसं मजा येईल बघा. आता फर्स्ट आहे, बट आमचा टॉपिक आहे मॅथमॅटिक्सचा युनिटी. दिस टॉपिक 2 MCQs आमच्या CETला येणार, डेफिनेटली येणार. अँड दिस 2 MCQs मल्टिप्लाय विथ 2 इज इक्वल टू 4 मार्क्स. सर आता हे 2 क्वेश्चन कुठले येतील. आता कंटिन्युटीचे 2 पार्ट्स असणार. फर्स्ट पार्ट कंटिन्युअस डिसकंटिन्युअस, सेकंड पार्ट कंटिन्युटी ॲट अ गिवन इंटरवल. 2 सेक्शन आहेत. सेक्शन फर्स्ट मधला एक क्वेश्चन येईल, सेक्शन सेकंड मधला एक क्वेश्चन येईल. असे 2 क्वेश्चन. नाव 2 क्वेश्चन्स मल्टिप्लाय विथ 2 इज इक्वल टू 4 मार्क्स. आता काही मुलं म्हणतील सर हे टॉपिक अवघड आहे का. बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम असतो मॅथमॅटिक्स पेपर सेकंडचा. आणि पेपर सेकंड मॅथमॅटिक्स अवघड होण्याचं काय कारण आहे सर. बिकॉज 11th क्लासेसचे सर्व इम्पॉर्टंट फॉर्म्युले लोकांना नाही जमत आहे, त्यामुळे प्रॉब्लेम येतो है ना. आता काय करायचं आपण कंटिन्युटी टॉपिक करण्या अगोदर सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक पाहायचा. त्या टॉपिकचं नाव आहे डेरिव्हेटिव्हज अँड ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज. देर आर 6 or 7 क्वेश्चन आम्हाला भेटणार इन 2 टॉपिक्स. ह्या 2 टॉपिकमधनं आम्हाला किती क्वेश्चन भेटणार 6 आणि 7. जर 6 क्वेश्चन आले मल्टिप्लाय विथ 2 12 मार्क्स. जर 7 क्वेश्चन आले मल्टिप्लाय विथ 2 14 मार्क्स. मग सर हे टॉपिक अवघड आहेत का. बिलकुल अवघड नाही टॉपिक आहे. हे टॉपिक इतके सुंदर अप्रतिम टॉपिक आहे. डिफरन्शिएशन टॉपिक अवघड आहे. लोक असं म्हणतात डिफरन्शिएशन टॉपिक अवघड नाही. काही मुलं आहे ना फक्त मॅथमॅटिक्स पेपर 1 करतात, मॅथमॅटिक्स पेपर सेकंड बिलकुल करत नाहीये. आणि प्रॉब्लेम हाच आहे. काही मुलं काय म्हणते सर मी आता डेरिव्हेटिव्ह ऑप्शनला दिलाय, मग मी इंटिग्रेशन करू का. जमणार बिलकुल नाही. कारण जेवढा डेरिव्हेटिव्ह महत्वाचा आहे तेवढाच पेपर सेकंड इम्पॉर्टंट आहे. आता डेरिव्हेटिव्ह मध्ये काय काय आहे सर, आम्ही डेरिव्हेटिव्ह मध्ये कसा स्टडी करायचा किंवा हे मॅथमॅटिक्स पेपर सेकंडचा स्टडी कसा करायचा फॉर CET. आता नीट काळजीपूर्वक काय करायला लागेल तुम्हाला. इम्पॉर्टंट पॉईंट कसा आहे नीट आहे का. आता आम्ही मॅथमॅटिक्स पेपर सेकंडचा स्टडी करण्यासाठी आम्हाला थोडंसं स्ट्रगल तर घ्यायलाच लागणार आहे. इतकं सोपं तर काही नाही आहे. सर तुम्ही मॅथमॅटिक्स पेपर सेकंड मी अगोदर का उचलला. कारण मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट इज अ व्हेरी 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 इझी. खूप सोपा आहे ना तो. कारण मॅथमॅटिकल लॉजिक आहे, मॅट्रिक्स आहे, ट्रिग्नोमेट्री. हां एक टॉपिक मात्र डिफिकल्ट आहे. त्या टॉपिक्स नाव आहे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. टॉपिकमध्ये 2 पार्ट्स आहेत. नंतर टॉपिक कोणता आहे पिअर ऑफ स्ट्रेट लाईन. टॉपिक आहे वेक्टर 3D लाईन प्लेन LPP एक्सेट्रा एक्सेट्रा. दीज आर द टॉपिक्स आर व्हेरी 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 इझी. तुम्ही घेऊ शकता. पण मॅथमॅटिक्स पेपर सेकंड मधला टॉपिक मात्र जास्त कोणी त्याला ओव्हरटेक करत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅथमॅटिक्स पेपर सेकंड हा कमी वेळेमध्ये आणि लवकर क्लिअर होत असतो, परफेक्टमध्ये होत असतो. त्यापैकी त्या सगळ्या टॉपिकमधला एक टॉपिक मात्र फार डिफिकल्ट आहे बरं का. ॲक्च्युली टॉपिक डिफिकल्ट नाही आहे, पण डेरिव्हेटिव्ह थोडासा इंटरेस्टिंग आहे. तुम्ही असं म्हणा असं डेरिव्हेटिव्ह का बरं इंटरेस्टिंग आहे. आता पहा मला सांगा. कंटिन्युटीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आम्हाला कोणाची गरज लागेल डेरिव्हेटिव्हची. बिकॉज एल हॉस्पिटल रूल. पहिला पॉईंट क्लिअर. सेकंड पॉईंट काय सर, मग हा डेरिव्हेटिव्ह लागेल कशासाठी एल हॉस्पिटल रूल. सेकंड आता नीट आहे का मी काय म्हणतोय. डेरिव्हेटिव्हचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी डेरिव्हेटिव्ह तर लागणारच आहे ना.
आणि मग थर्ड चॅप्टर कोणता? ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. हा ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह सुद्धा कुणाचं ॲप्लिकेशन आहे? डेरिव्हेटिव्हचं आहे. ऑब्विसली 101% लागणारच आहे. तुम्हाला सर्वांना सल्यूट. तुम्हाला कसं आहे माहिती का, हे टॉपिक जेवढे आपण समजतो, हे टॉपिक लोकांना असं टीचरना वाटतं फार टॉपिक सोपे, पण टॉपिक इतके सोपे नाही आहे. ते मुलांना त्या वयामध्ये अंडरस्टँडिंग करायला ना फार अवघड होतं. कसं असतं माहिती आहे का, तुमचं दुःख कोण नाही रे ओळखणार, ते तुम्हाला करावंच लागणार आहे. ते कारण हे तुम्हाला स्टडी करायचं आहे. लोक म्हणतात फार सोपं, टीचर म्हणते फार सोपे फार सोपे फार सोपे. आता मीच म्हटलं किती वेळा फार सोपं आहे, पण तुमचं दुःख मला माहिती आहे ना, कारण तुमचं दुःख तुम्हाला त्रास होणार आहे डेरिव्हेटिव्हचा वगैरे इंटिग्रेशनचा. तर आपण जास्त एक्स्ट्रा न बोलता आपण ह्या पॉईंटला आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करू. लय मजा येईल. आता पहा फर्स्ट पॉईंट बघा मी काय म्हणतोय ते. व्हॉट इज फर्स्ट पॉईंट? डेरिव्हेटिव्हचा जो मेन पार्ट आहे, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन सगळे पार्ट डिपेंड्स अपॉन द ट्रिग्नोमेट्री. आता त्याचे फॉर्म्युले कसे करायचे तुम्हाला मी सांगतो, ऐका. फर्स्ट आपल्या ट्रिग्नोमेट्रीचे 11th क्लासमधले सर्व फॉर्म्युले लिहून काढा. मॅथमॅटिक्स पेपर सेकंडचे सर्व फॉर्म्युले लिहून काढायचे आणि त्याला डेली मॉर्निंगला उठलं अगोदर ते बघायचं. चॅटिंग अगोदर नाही बघायची, व्हॉट्सअप अगोदर नाही अगोदर ती नोटबुक बघायची, नोटबुक बाहेर काढायची, दन फॉर्म्युले रिवाईज करायचे. अगोदर इम्पॉर्टंट आहे फॉर्म्युले. सर्व चॅप्टरचे आर्टिकलचे नाव, आणि तुम्ही एवढं जरी मॅथमॅटिक्सचं केला, सर्व चॅप्टरचे आर्टिकलचे नाव फॉर्म्युले, आर्टिकलचे नाव फॉर्म्युले तुम्ही एवढं जरी केलात ना, आउट ऑफ 100 मार्क्स डेफिनेटली तुम्हाला मी सांगतो मिनिमम 60-70 मार्क्स मिळतील, फक्त फॉर्म्युले 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 केलं तर. कारण तुम्ही अभ्यास केला बोर्डामध्ये, तुम्हाला फक्त त्या कमी वेळामध्ये तो फॉर्म्युला, तो कॉन्सेप्ट दणमन आठवला पाहिजे. त्यासाठी आम्ही आता स्टडी करणार आहे आणि हेच आमचं आजचं सेशन आहे. अरे आतापर्यंत बरेच सेशन यूट्यूबला आहेत, बरेच सेशन तुम्ही पहा, फेसबुकला बरेच सेशन आहेत, पण हा मात्र व्हिडिओ एक नंबर आहे. कारण हा जो प्रॉब्लेम मुलांमध्ये ना, तो प्रॉब्लेम मात्र मी थोडा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय. तर आता आपण मेन मुद्द्याकडे येऊ. फर्स्ट ऑफ ऑल एक नोटबुक घ्या. पेपर फर्स्ट पेपर सेकंड जे सर्व फॉर्म्युले फर्स्ट क्लास लिहून काढायचं. आर्टिकल फॉर्म्युला लिहून काढा. मॉर्निंगला उठलं व्हॉट्सअप नाही बघायचं, फेसबुक नाही बघायचं, इंस्टाग्राम बिलकुल नाही बघायचं, फॉर्म्युले बघायचं. सकाळी फॉर्म्युले झाले, दुपारी फॉर्म्युले करायचे केमिस्ट्री फिजिक्सचे, संध्याकाळी परत मॅथमॅटिक्सचे फॉर्म्युले करायचं. ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, हे रिवाईज कंटिन्यू केल्यामुळं सर्व फॉर्म्युले आमच्या ह्या ब्रेनमध्ये नाही, ते हृदय कधी एवढं विसरत नाही बरं. नीट काळजीपूर्वक का मी काय म्हणतोय, सर्व फॉर्म्युले दन रिवाईज करा. रिवाईज केलं. मग आता येऊ टॉपिककडं कसं यायचं सर, डेरिव्हेटिव्ह टॉपिकमध्ये डेरिव्हेटिव्ह का बरं करायचं ते सांगतो. कंटिन्युटी डिपेंड अपॉन द डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन डिपेंड अपॉन द डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शियल इक्वेशन डिपेंड अपॉन द डेरिव्हेटिव्ह. हे मॅथमॅटिक्स पेपर सेकंडचे 2 टॉपिक जर सोडले ना, कोणते? नंबर 1 प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन अँड नंबर 2 बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. तुम्हाला माहित असावं, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये जो सेक्शन आहे ना सेकंड, तो डिपेंड्स अपॉन द इंटिग्रेशन. आता मला सांगा बरं, तो सेक्शन डिपेंड्स अपॉन इंटिग्रेशन, इंटिग्रेशन डिपेंड डेरिव्हेटिव्ह आहे. डेरिव्हेटिव्ह केलं सगळे चॅप्टर आरामात सॉल्व्ह होतील, आणि ज्याचं डेरिव्हेटिव्ह वीक आहे त्यामुळे मग त्यांना प्रॉब्लेम येतील. तर फर्स्ट ऑफ ऑल फोकस ऑन डेरिव्हेटिव्ह. आता पहा डेरिव्हेटिव्ह मध्ये टाईप किती आहे सर. टाइप फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. टाइप थर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. टाइप 4 डेरिव्हेटिव्ह ऑफ logarithmic function. Next type derivative of parametric function, derivative of one function with respect to another function is the brother of parametric function. आणि लास्ट आणि सर्वात इम्पॉर्टंट लास्ट हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता आम्हाला डेरिव्हेटिव्ह मधले 3 क्वेश्चन येतील आणि ऍप्लिकेशन मधले 3 क्वेश्चन येतील, एकूण 6 क्वेश्चन. असं पण होऊ शकतं डेरिव्हेटिव्ह मध्ये 4 क्वेश्चन्स आणि ऍप्लिकेशन मध्ये 3 क्वेश्चन्स. आता ते 4 क्वेश्चन्स सपोज डेरिव्हेटिव्ह मध्ये आले तर कुठले येतील आता नीट आहे. पहिल्या 2 टाईप मधला एक क्वेश्चन. कोणत्या 2 टाईप सर? आता ते मी जास्त वगैरे काही लिहिणार नाहीये, वेळ कमी आहे, त्यामुळे मी फक्त ओरली सांगेल कुठं जास्त वेटेज द्यायचं, कुठं जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं. लय मजा येते तर आपण असं डिस्कस केलं तर. सारखं काय ते पेन काढा लिहा, मग तुम्ही बघणार कसं आपलं हार्ट टू हार्ट कॉन्टॅक्ट आहे. आपण काय करणार माहिती आहे का, आज फक्त डिस्कशन करणार, कशाला फोकस करायचं. तुम्ही खूप स्टडी केले अगोदर, आता फक्त तुम्हाला फायनल टचअप टॉनिकची गरज आहे ना. आता मी सांगतो 2 क्वेश्चन्स. नंबर 1 3 क्वेश्चन्स.
दोन टाईप मधला, कंपोजिट फंक्शन, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ह्या दोन टॉपिक तुम्हाला करायलाच लागतील राजा, कारण या दोन टॉपिक वरच आहे ना बाकीचा पूर्ण डेरिव्हेटिव्ह आहे. आता तुम्ही म्हणाल सर पहिले दोन टॉपिक काही करावंच लागेल का? 100% करावं लागेल राजू. का बरं करावं लागेल? कारण बाकीच्या सगळ्या टाईप ते टोटली डिपेंड्स अपॉन दीज टू. आपण त्याला बेस म्हणतो ना, बेस डेरिव्हेटिव्हचा बेस ह्या दोन टाईप मध्ये, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स. बात खतम, कारण त्याच्यावरती पुढे आहे. ओके सर, इन्व्हर्स म्हणजे काय? ज्या तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये इन्व्हर्स आपण यूज करतो त्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स म्हणायचं. कंपोजिट म्हणजे काय? फंक्शन मध्ये फंक्शन, मोठ्या फुगामध्ये आता मोठा फुगाच्या मध्ये बारका फुगा टाका, बरोबर आहे. आता नीट आहे का बरं मी काय म्हणतो ते? तुम्हाला सोबत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, अगोदर आतमधलं फंक्शन घ्या, नंतर बाहेरचं फंक्शन घ्या, खतम विषय. ओके, आपण आज फक्त ओरली घेऊ, इम्पॉर्टंट कशाला द्यायचं, काय करायचं काय नाही. चला नीट ऐका बघा मी काय म्हणतो. आणखी पुढे या. डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स. वन क्वेश्चन येईल, 100% वन क्वेश्चन येणार म्हणजे येणार. ठीक आहे, मग जास्त वेटेज कुणाला द्या? इन्व्हर्सला द्या, थोडंसं अवघड आहे त्यामध्ये विचारलं जाईल. ओके, थर्ड टाइप. आता नेक्स्ट तीन टाइप आहेत. नंबर 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग, डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट, डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक, डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट अनदर. ह्या चौघांमधनं एक क्वेश्चन येणार ना, 100% येणार. मग सर जास्त वेटेज कुणाला द्याल? कारण ह्या चार टाइप मध्ये कुठलाही बेसिक फॉर्म्युला नाहीये. शॉर्टकट फॉर्म्युला, हा 100% शॉर्टकट फॉर्म्युला मात्र अवेलेबल आहे. सर शॉर्टकट फॉर्म्युला कसा आहे, कसे क्वेश्चन आम्ही सॉल्व्ह करायचे, मी तुम्हाला सांगतो शॉर्टकट फॉर्म्युला कसा आहे, कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके, नाउ नेक्स्ट पॉईंट घेऊ आपण, नेक्स्ट मुद्दा घेऊ आपण. सर नेक्स्ट मुद्दा कसा सर? हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. त्यावरला एक क्वेश्चन येणार आहे. ठीक, असे 3 क्वेश्चन येतील. तर सपोज कसं, आता बघा तुम्हाला मी दाखवतो की कसे क्वेश्चन्स येतील. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊ. सपोज फॉर एक्झाम्पल दिस इज आता पहा मी काय म्हणतो ते. सपोज फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन आहे, आम्हाला असा क्वेश्चन आला एक्झामला. काय ते? x² प्लस है ना 2hxy plus by² is equal to 0, then d2y by dx² is equal to, असे क्वेश्चन्स येणार. त्यानंतर खाली ऑप्शन ए असेल सपोज y बाय x, ऑप्शन बी असेल सपोज x अपॉन y, अँड सी असेल सपोज 0, अँड डी असेल नन ऑफ दिस. आता हा क्वेश्चन पहा मी काय सांगतो. x² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0, देन d2y बाय dx². हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता सर हा प्रॉब्लेम कोणाचा आहे? हा प्रॉब्लेम आहे इम्प्लिसिट फंक्शनचा. द टोटल प्रॉब्लेम डिपेंड्स ऑन इम्प्लिसिट फंक्शन. ज्याचं इम्प्लिसिट भारी आहे ना, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आता कसं करायचं? आता हे क्वेश्चन तर तू आता पहा मी काय करतो, हा क्वेश्चन तुम्हाला करून दाखवतो मस्तपैकी परत एकदा. नीट आहे का? काय होता प्रॉब्लेम? आता जर आम्ही हा काय आमचा हा ax² प्लस y प्लस by² इज इक्वल टू 0, आणि याचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू y डिवायडेड बाय x. याचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू y डिवायडेड बाय x. आता त्याचा शॉर्टकट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा ना. ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0, then dy बाय dx इज इक्वल टू y बाय x. दुसरा पहा मी काय असते, x रेज टू m इंटू y रेज टू n इज इक्वल टू x प्लस y रेज टू m प्लस n इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू y बाय x, है ना. आता परत बघा मी काय म्हटलं ते. आता पहा cos इनवर्स ऑफ x² मायनस y² अपॉन x² प्लस y². x² मायनस y² अपॉन x² प्लस y². क्वेश्चन नीट ऐका मी काय म्हणतोय, लिहायला वेळ नाही आपल्याकडं. नीट ऐका. cos इनवर्स ऑफ x² मायनस y² अपॉन x² प्लस y² इज इक्वल टू सपोज a, देन dy बाय dx इज इक्वल टू y बाय x. तिघांचे फॉर्म्युले इम्प्लिसिटचे मी 3 फॉर्म्युले सांगितले. ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0, dy बाय dx इज इक्वल टू y बाय. ओके, थर्ड वर्स ऑफ x² मायनस y² अपॉन x² प्लस y². मग ते क्यूब लावा, ते तसंच y मायनस x ठेवा. समोर काय कॉन्स्टंट, त्याचा dy बाय dx y बाय x असतो. आणि ह्या dy बाय dx चा आम्ही जर परत डेरिव्हेटिव्ह घेतला तर 101% d2y बाय dx² इज इक्वल टू 0. याचा आन्सर काय आलं? 0. मग सर तुम्ही एवढं सगळं बोलता हाच प्रॉब्लेम का बरं घेतला तो? कारण कसं असतं बेटा, आता हा इम्पॉर्टंट MCQज आहे. ax² प्लस 2xy प्लस by² इज इक्वल टू 0.
आता ह्याचा dy बाय dx मुलं काय रीड करता y बाय एक्स कॉस इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए. तर dy बाय dx का असतो y बाय एक्स है ना. एक्स रेस टू एम इंटू वाय रेस टू एन इज इक्वल टू एक्स प्लस वाय रेस टू एम प्लस एन. त्याचा सुद्धा dy बाय dx हा 100% y बाय एक्स असतो. आणि ह्याचा तुम्हाला काय विचारता डबल डेरिव्हेटिव्ह विचारता d2y बाय dx स्क्वेअर. आणि या सगळ्यांचा डबल डेरिव्हेटिव्ह काय आहे 0 आहे. सो 0 करून दाखवा. कसं करायचं तुम्ही याचा u बाय v आता हा जो आहे ना dy बाय dx तो dy बाय dx काय तुमचा y बाय x आहे. u अपॉन v वापरा तुम्हाला 0 मिळतं तेवढं तर तुम्हाला करायलाच लागेल. हे झालं डेरिव्हेटिव्ह म्हणजे असं हायर ऑर्डर. आता काही असे पण आहेत प्रॉब्लेम. आता कसं आता मी एक दाखवतो त्याच्यामध्ये शॉर्टकट थोडंसं काय पहा कसं आहे पहा. हां आता कसं आहे माहिती आहे का y बराबर एक्स रेस टू एक्स डॉट 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 इन्फिनिटी. खाली पहा y इज इक्वल टू हा मोठा रूट असतो त्याच्यामध्ये हा काय झाला साइन एक्स प्लस हा काय झाला परत एकदा हा साइन एक्स प्लस डॉट डॉट डॉट. हे कुठपर्यंत चाललंय इन्फिनिटी पर्यंत चाललंय. लोकांनी असे प्रॉब्लेम पाहिले ना त्यांना आधी पहिलं घामच येतो. का बरं येतो सर कारण असं इन्फिनिटी कुठं असतं गाव सर. आता एक सिंपल ट्रिक सांगतो ह्याला शॉर्टकट फॉर्म्युला आहेत बरं का. ह्याला शॉर्टकट फॉर्म्युला आहेत. आता समजा खालचा जो आहे ना अंडर रूट ऑफ साइन एक्स अंडर रूट साइनचा फॉर्म्युला काय तर आपण असं घेऊ शकतो बघा dy बाय dx इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय 2y मायनस 1. सर एफ ऑफ एक्स काय हो हा साइन एक्स साइन एक्स साइन एक्स साइन एक्स साइन एक्स ओके ओके साइन एक्स साइन एक्स साइन एक्स. मग सर साइन एक्स येईल का अरे नाही ना पिलू कारण साइन एक्स आहे ना कॉस एक्स हा काय एफ ऑफ एक्सचा फंक्शन आहे ना. मग आज साइन एक्स आहे उद्या टॅन एक्स आहे लॉग एक्स आहे इनवर्स आहे काही पण असू शकतं ते. तू काय करायचं त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि 2y मायनस 1 लिहायचं. आणि सर मग वरतीचं काय हो सर जो y इज इक्वल टू एक्स रेस टू त्याचं काय ह्याला काय करायचं तर तू कसं सांगतो मी कसं करायचं इक्वल टू y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स डॉट 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 इन्फिनिटी. आता कसं असतं माहिती तर एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स रेस सपोज हा एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स हा मुलगा आहे आणि तो वाय हा फादर आहे ना. मुलगा किती जरी मोठा झाला ना तर त्याला पप्पाच नाव लावावंच लागतं. म्हणजे कसं हो सर वाय इज इक्वल टू एक्स रेस टू ह्या सर्व एक्स रेस टू हां ह्या सर्वांचं हा फादर आहे ना दॅट इज कॉल्ड वाय. सो वाय इज इक्वल टू एक्स रेस टू वाय. मग हे काय हो सर इम्प्लिसिट फंक्शन वाय इज इक्वल टू एक्स रेस टू वाय इम्प्लिसिट फंक्शन. प्रॉब्लेम इन द फॉर्म ऑफ बोथ एक्स अँड वाय problem in the form of both x and y using the function called implicit function y is equal to x raised to y. ओके आधी आपण थोडं पुढे जाऊ. ह्याला सॉल्व्ह कसं करायचं तर आता फंक्शनचा पॉवर फंक्शन आला आपण काय वापरतो लॉगॅरिथमिक. ह्या दोन्ही साईडला लॉग अप्लाय करायचं फंटॅस्टिक सॉल्व्ह करायचं आन्सर भेटून जाईल है ना. मग असे जर इन्फिनिटी पर्यंत चाललं तर सगळ्या समोरच्याला असं कट करायचं असं पण असू शकतं ना. सपोज फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं y इज इक्वल टू एक्स प्लस 1 डिवायडेड बाय एक्स प्लस आहे ना असं 1 डिवायडेड बाय एक्स प्लस डॉट 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 इन्फिनिटी. हे सगळं मरू दे ह्या सगळ्याला काय ठेवायचं माहिती का हे y ठेवायचं. अरे तू किती मोठा हो पप्पा म्हणणार मुलाला अरे तू किती मोठा हो माझंच नाव लावावं लागणार. हे सगळं होतं अबाउट डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे तर आम्ही थोडंसं पुढं येणार आहोत अबाउट डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर. नेक्स्ट आहे इंटिग्रेशन. ओहो फॅन्टॅस्टिक. इंटिग्रेशन अँड ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन 6 MCQs. अरे बाप्पा कधी कधी 7 पण येते बरं का इंटिग्रेशनवरती है ना असं. मग सर आता इंटिग्रेशनमध्ये जास्त कशावर विचारणार. आता मग काय करायचं फर्स्ट ऑफ ऑल इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तुमच्या इथल्या असं मस्त हृदयामध्ये पाहिजे बेटा. हृदयामध्ये फॉर्म्युले तुमच्या फॉर्म्युले हृदयामध्ये राहतील ना दी एंड सोपं. तुम्हाला काय म्हटलं मी सर पण फॉर्म्युले लागतील का अरे 100% फॉर्म्युला लागणार. विदाउट फॉर्म्युला काय होईल का जर फॉर्म्युला नसेल लिसन सपोज तुमच्याकडं फॉर्म्युलाच नाही आहेत फॉर्म्युले ब्रेनमध्येच नाही आहेत तुम्ही प्रॅक्टिस सपोज नाही केली. आता हे तर मॅथमॅटिक्सचं होणारच आहे पण एक तुम्हाला एक जबरदस्त एक पॉईंट सांगतो बरं का मॅथमॅटिक्सचा फॉर्म्युलेचा. काय फॉर्म्युले म्हणजे काय मला तुम्हाला जस्ट सांगतो. मी सपोज तुम्हाला फॉर्म्युले सांगितले तुम्ही प्रॅक्टिस सपोज केली तर व्हेरी गुड. प्रॅक्टिस नाही केली तर काय होतं मला ते सांगतो. इम्पॉर्टंट काय आजच्या सेशनमध्ये आम्हाला टॉनिक आहे ना टॉनिक इज मोस्ट इम्पॉर्टंट. बाकी सगळं ते मरू दे ते होऊन जाईल. ते काय फॉर्म्युले तुम्हाला सांगितलं काय करायचं सगळे फॉर्म्युले काढा दोन रिवाइज करा. सर फॉर्म्युले इम्पॉर्टंट का बरं आहे. सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला देतो मी.
क्लासमध्ये 40 मुलं आहे, त्या सगळ्या मुलांना मी सपोज मॅथमॅटिक्स शिकवलं. काही मुलांना चांगले मार्क्स, काही मुलांना मिडियम मार्क्स, काही मुलांना खराब मार्क्स. असं का बरं होतो सर? एक सुंदर एक छोटी टाईम जाऊ दे, छोटी एक स्टोरी सांगतो मी. स्टोरी काय हो सर? सपोज मला एखादा किल्ला जिंकायचा आणि किल्ला जिंकण्यासाठी माझ्याकडे मी 40-50 माणसं साईडला घेतले, 40-50 माणसं. त्या 50 माणसांना मी तलवार का चालवायचा, भाला का चालवायचा सगळं मस्तपैकी शिकवलं. म्हणजे आपले सगळे तलवार, भाला, बंदूक हे सगळे आपले फॉर्म्युले. किल्ल्यावरती आम्ही एक दिवस पाटे गेलं आणि त्या किल्ल्यावरती काही मोगलांचे सैन्य होतं आणि आम्ही युद्ध केलं. आम्ही किल्ला पण जिंकला. पण त्या 50 पैकी प्रॉब्लेम काय होता माहिती का? 40 जण राहिले, 10 जण एक्सपायर झाले. आम्ही 40 जण गेलो होतो किल्ल्यावरती, त्यांचे पण 40, आम्ही त्यांना मारलं, आम्ही किल्ला जिंकला. पण आम्ही गेलो होतो 50, राहिले 40, 10 एक्सपायर झाले. 10 का एक्सपायर झाले है ना? का त्याचं कारण सांगतो मी काय. त्या 40 लोकांनी जेवढे मी फॉर्म्युले घेतले तेवढे फॉर्म्युले प्रॅक्टिस केली आणि ह्या हृदयामध्ये ठेवून दिलं. बस बात खतम. पण त्या लोकांनी सपोज आता ह्यांना मी शिकवलं, तलवार अशी चालवायची, भाला असा चालवायचा, बाण असा चालवायचा है ना, मी त्यांना शिकवलं सपोज फॉर एक्झाम्पल. मग ते लोक घरी गेले. ज्या लोकांनी त्याची प्रॅक्टिस केली ते लोक वाचले, पण कुणी प्रॅक्टिस नाही केली. सपोज माझ्याकडे 24 तास आहे, काही लोक 16, 17 तास प्रॅक्टिस करायचे, तलवार अशी चालवायची, भाला असा चालवायचा. पण बाकीच्या लोकांनी प्रॅक्टिस नाही केली बरं का. मग जसं जमलं तसं कधी 1 तास, कधी 2 तास. प्रॅक्टिस नाही म्हणजे परफेक्टनेस नाही म्हणजे समोरचा दुश्मन येणार आहे, तो काही सांगून येणार आहे का सोपा म्हणजे अवघड येईल, म्हणजे सोपा प्रॉब्लेम येईल, डिफिकल्ट प्रॉब्लेम येईल. मस्त गेले किल्ल्यावरती, न प्रॅक्टिस करता, न अभ्यास करता गेले किल्ल्यावरती गेले. फर्स्ट क्लास. मी एका बुरुजावर थांबलो, सपोज माझ्यासारखा अभ्यास न करणार किंवा प्रॅक्टिस न केलेला माणूस आला. माझ्या हातामध्ये बाण होता मस्तपैकी आणि एक मोगलांचं सैनिकाला टिकून पळत आलं. मग मी दिसलं, त्यानं मला पाहिलं होतं, मस्तपैकी असा बाण धरला, त्याच्यावर नेम धरला, बाण धरला आणि नेम धरला. मग त्या मोगलांच्या सैन्यानं माझ्याकडे पाहिलं. त्यांनी माझ्याकडे पाहिलं तर मी काय केलं माहिती आहे का? मी हसलो, कारण तू आता मरणार, मी माझा बाण धरलाय असा. आणि तुला असं वाटलं की राव माझ्यासमोर ते आता बाण चांगलं ताणून धरलंय, आता मला बाण 100% मारते, लागल मला. मग त्याने काय केलं, उगा असं थांबलं. कारण त्याला माहिती आहे जर मी माझा बाण उचलणार, पाठीमागची काडी काढणार, नेणार, मग त्याला लागणार, तो पण तो बाण सोडणार आहे. आणि मी पण काय केलं माहिती आहे का? सारसावून 60 मन बाण सोडला. बाण सोडल्याबरोबर बाण त्याला असं साईड लावून गेला, असं कतरण मारून गेला, एकदम जवळून गेला. मग मी तेव्हा असं म्हणलं का, ओ सिली मिस्टेक झाली, मायनसचं प्लस झालं. अरे मायनसचं प्लस झालं म्हणजे सिली मिस्टेक झाली म्हणजे विषय संपला ना, प्रॉब्लेम चुकला, तो MC गेला तुझा, 2 मार्क गेले येड्या. सिली मिस्टेक झाली आमची काय झाली, सिली मिस्टेक झाली. जेव्हा बाण जवळून गेला, मग तो का माझा जावं आहे का, तो असं म्हणणार का नाही परत बाण मार म्हणून? नॉट पॉसिबल. एकदा तुम्ही CETचा क्वेश्चन सॉल्व्ह केलात आणि राऊंड केलात, संपला विषय. सपोज एखादा क्वेश्चन सॉल्व्ह केला, तुला आन्सर आलं आणि मग त्या आन्सर सपोज आन्सर आलं तुझं -6, पण तिथं आहे +6, तू काय केला लगेच 6 केला. पण तुला पण समजलं की अरे इथं आन्सर तर -6 आहे, मग तू परत गोल करतो का, तू परत त्याला क्लिक आउट करतो का? नॉट पॉसिबल. सिली मिस्टेक. लगेच समोरच्या माणसं काय केलं, त्याचा बाण हुकला, लगेच 60 मन बाण क्लास दिला, सर्म सोडून बस पण घुसलं ना माझ्यात, मी मेलो ना. कशामुळे मेलो? कारण माझ्याकडे हत्यार होते, मी फक्त प्रॅक्टिस बिलकुल केली नव्हती. त्यांच्याकडे हत्यार होते, त्यांनी प्रॅक्टिस भरपूर केली. आणि हेच आमच्या CETमध्ये आहे, हेच आमच्या मॅथमेटिक्समध्ये. फिजिक्स, केमिस्ट्री, सायन्सला आमचं मॅथ्सचा अगोदर आम्हाला पाहावं लागेल ना. मॅथमेटिक्समध्ये काय फॉर्म्युले असे फॉर्म्युले करायचे. फॉर्म्युले करा, फक्त शॉर्टकट फॉर्म्युले करा, आरामात तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. त्यासाठी तुम्हाला स्ट्रगल तर करायलाच लागेल, 100% तुम्हाला स्ट्रगल करायला लागेल. हा झाला माझा पहिला मुद्दा की आम्हाला सिली मिस्टेक चालणार नाही. सिली मिस्टेक केलं तर मग सगळं बोंबलं, सगळं बोंबलं. पुन्हा नंतर नाही, कारण आम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, तर आम्हाला फॉर्म्युले करायला लागतील रोज सकाळ संध्याकाळ. व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, सोडून टाका एखादा मेसेज. मला 2 महिने तू बोलू नको, मला अभ्यास करायचा आहे, एक्झाममध्ये मग तुला काय. तर नेक्स्ट येऊ आपण, नेक्स्ट डिफरन्शियल इक्वेशन. सर इंटिग्रेशनचं आम्हाला थोडं सांगा ना सर. इंटिग्रेशनमध्ये 3 क्वेश्चन येतील. फर्स्ट क्वेश्चन आहे, टाईप फर्स्ट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. टाईप सेकंड आहे इंटिग्रेशन बाय ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन. टाईप थर्ड आहे, इम्पॉर्टंट आहे, फार महत्त्वाचे आहे, मी पहिले सांगतो. इम्पॉर्टंट टाईप थर्ड आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ सबस्टिट्यूशन मेथड. ह्याच्यावर क्वेश्चन येणार का? 100% येणार पिल्लू ह्याच्यावर क्वेश्चन. डेरिव्हेटिव्ह ऑफ सबस्टिट्यूशन मेथड इज अ VIP आर्टिकल. डेरिव्हेटिव्ह ऑफ सबस्टिट्यूशन क्वेश्चन एक क्वेश्चन असतो. आणि सगळ्यात शेवटचा आर्टिकल इंटिग्रेशन ऑफ. मी काय म्हटलं, आपण टॉपिक पाहतो इंटिग्रेशन. एका आर्टिकलवर तो क्वेश्चन येणार आहे, त्या आर्टिकलचं नाव आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. आणि शेवटच्यावर एक क्वेश्चन येणार आहे, त्या शेवटच्या आर्टिकलचं नाव आहे त्याला आपण एक एक्झाम्पल तुम्हाला घेऊन दाखवतो, लगेच तुम्ही ओळखाल बघा त्याला. जस्ट पहा फक्त एक्झाम्पल कसं आहे.
ओके पहा एक्झाम्पल देऊ आपण. इंटिग्रेशन ऑफ असं येऊ शकतं क्वेश्चन, दॅट इज एक्स स्क्वेअर असा क्वेश्चन असतो, डिवायडेड बाय ये वाला पार्ट सिंपलसा एक्स स्क्वेअर प्लस 3 हे आपण एक्स क्यूब घेऊ, जरा अगोदर करू नाही का त्याला आपण. एक मिनिट हा क्वेश्चन घेऊ. हा इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय हा काय रे एक मिनिट लिहायचं मला. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय, हे मला नाही बरं अशी, मी ऑनलाईन व्हिडिओ घेत नाही रे जास्त, त्यामुळे मला हे येतच नाही लिहिण्यासाठी. काय लय आवड असतं बाबा. हा इथे हा एक्स क्यूब प्लस 4 हा असा घेतला आपण. हा काय रे एक्स क्यूब प्लस 9 ओके असा घेतला. आणि इथं काय बेटा डी एक्स इज इक्वल टू काय असतं, इज इक्वल टू असतं ए इंटू लॉग सपोज आन्सर प्लस बी इंटू सपोज एक्स स्क्वेअर. देन क्वेश्चन कसा असतो, देन ए प्लस बी इज असं असतं. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. हा प्रॉब्लेम काय तुम्ही पाहिलं का बघा, खाली पण ब्रॅकेट डिंग 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 डिंग, ब्रॅकेट एक्स क्यूब प्लस 4, सेकंड ब्रॅकेट एक्स क्यूब प्लस 9, खाली ब्रॅकेट 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 दिसलं म्हणजे इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. हेच नाव काय, इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. आता मला असा क्वेश्चन, आम्ही इथं टी इज इक्वल टू करायचा सबस्टिट्यूट, टी इज इक्वल टू एक्स क्यूब डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब दॅट एक्स स्क्वेअर बात खतम. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आणि इंटिग्रेशन मध्ये काय येतं माहिती आहे का, मी परत सांगतो, अरे तुम्ही ऐका अथवा न ऐका, आपण जे सांगणार ना ते परफेक्ट येणार. फर्स्ट ऐका, पहिला प्रॉब्लेम काय, सबस्टिट्यूशन मेथड, टी पुट करायचा. लास्ट कोणता, इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन, त्यावर एक क्वेश्चन येतो. 2 क्वेश्चन झाले. आणि मग आतमधलं जे बाकीचे डिफरंट टाइप्स आहेत ना त्यावरती एक क्वेश्चन येतो. असे 3 क्वेश्चन येतात 101%. तुम्ही काळजी नका करू, तुम्ही एकदा फॉर्म्युले करा, टाईप करा, तुम्हाला येऊन जातील. नेक्स्ट आमचा जो पार्ट आहे आमचा, नीट आहे का, नेक्स्ट जो आमचा पार्ट आहे त्या पार्टचं काय नाव आहे सर, डेफिनेट इनडेफिनेट इंटिग्रेशन. डेफिनेट इंटिग्रेशन कसं, लिमिट, लोअर लिमिट, अप्पर लिमिट, काहीच नाही, सगळे प्रॉब्लेम इनडेफिनेटनं सॉल्व्ह करायचं आणि अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट ठेवून द्यायचं. फॅन्टॅस्टिक, लय घाबरायचं नाही. त्या प्रॉपर्टीज बरं का, त्या प्रॉपर्टीज करा. डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये 2 सेक्शन आहे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट आणि सेकंड बाय प्रॉपर्टीज. हे 2 क्वेश्चन येतात ना ह्याच्यामधले. एक प्रॉब्लेम येतो लिमिट वापरून आपण इनडेफिनेट सॉल्व्ह करतो, सेक्शन ए. सेक्शन बी काय, प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीजवर एक क्वेश्चन, ह्याच्यावर एक क्वेश्चन, असे 2 क्वेश्चन येतात. आणि आय होप तुम्ही चांगलं कराल. दिस इज इंटिग्रेशन. मी IMP आर्टिकल्स नाव सांगतो, तुम्ही लिहून घ्या, अतिशय महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत ते. नेक्स्ट आहे आपला अप्लिकेशन्स ऑफ इंटिग्रेशन, त्यावरती एक क्वेश्चन असतो, एरिया अंडर दी कर्व. फार सोपा क्वेश्चन असतो, डायरेक्ट इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे एकूण 7 क्वेश्चन फुगड आहेत रे तुम्हाला, फ्री ऑफ कॉस्टमध्ये रे. 7 मल्टिप्लाय विथ 2 इज इक्वल टू 14 मार्क्स, दॅट्स इट, बात खतम. ओके, इंटिग्रेशन संपला. येऊ आपण डिफरन्शियल इक्वेशनला. सर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये काय मी ते सांगतो बघा. आता अतिशय इम्पॉर्टंट बात सांगतो, नीट ऐका. ऐक रे बाबा, तुझ्या महत्वाचं आहे ते ऐक ना लवकर. फर्स्ट 3 टाइप्स काय, ऑर्डर अँड डिग्री. सेकंड, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन अँड सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. 3 टाईप आहे आमच्याकडं. ओके, मग त्यात ह्या 3 टाईपमधून एक क्वेश्चन येतो. तुम्ही असं म्हणाल सर मग आता एवढं तुम्ही कशाला सांगता, हे झालं का, नाही. ह्या 3 टाईपमधनं येतो. मी जास्त वेटेज देईल कुणाला, 2 आर्टिकलला. एक ऑर्डर अँड डिग्री, दुसरा फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. 2 आर्टिकलवरती. सर ऑर्डर डिग्रीमध्ये लक्षात घ्या बरं का, तुम्ही सॉल्व्ह करता, प्रॉब्लेम सॉल्व्ह करता ऑर्डर अँड डिग्री, पण CET मध्ये क्वेश्चन विचारताना काय म्हणतं माहिती का, डिग्री अँड ऑर्डर म्हणतं. तर डोक्यामध्ये काय असतं, ऑर्डर डिग्री, ऑर्डर डिग्री, 2 3 3 2 2 3. तुम्ही कन्फ्यूज होता, तिथं लवकर समजत नाहीये, स्ट्रगल करायला लागेल तुम्हाला. आम्हाला विचारतं, आम्ही बोर्डामध्ये स्टडी करतो ऑर्डर अँड डिग्री, आणि CET मध्ये विचारते डिग्री अँड ऑर्डर. उलटं विचारतो, उलटं आल्यामुळे काय होतं, आम्ही कन्फ्यूज होतो, आमचं चुकून जातं. ते करू नका. फॉर्मेशनमध्ये जास्त वेटेज द्या, फॉर्मेशनमध्ये जास्त वेटेज द्या. कशाला कशाला कशाला, 2 टाईप आहे ना फॉर्मेशनमध्ये, एक कॅल्क्युलस, दुसरा थेरॉटिकल प्रॉब्लेम. मग कोणते येणार सर, थेरॉटिकल येणार पिलू. तू असं म्हणशील थेरॉटिकल का बरं येणार सर, येणार ना 100% येणार थेरॉटिकल. का बरं सर, कारण कॅल्क्युलस बोर्डासाठी, थेरॉटिकल CET साठी. कारण थेरॉटिकलचं कन्व्हर्जन कॅल्क्युलसमध्ये करायचं आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. खतम खतम.
म्हणजे मी काय म्हटलं तुम्हाला आता, डिफरन्शियल इक्वेशन्समध्ये दोन टाईप महत्वाच्या नाही ना. टाईप फर्स्ट कोणता टाईप फर्स्ट आहे आमचा, काय, ऑर्डर अँड डिग्री. टाईप सेकंड कोणता, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. मग ऑर्डर डिग्रीमध्ये IMP आहे का, नाही ना. ऑर्डर डिग्रीमध्ये IMP नाहीये. कशामध्ये IMP आहे सर, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. मग फॉर्मेशनमध्ये काय आहे सर, शॉर्टकट फॉर्म्युला आहे का, नाही ना. शॉर्टकट फॉर्म्युला हे सगळे माझं काय मत आहे, तुम्ही नीट आहे का बरं का मी काय म्हटलं. डेरिव्हेटिव्ह फक्त शॉर्टकट फॉर्म्युल्यानं, डेरिव्हेटिव्ह कंटिन्युटी शॉर्टकट फॉर्म्युल्यानं सॉल्व्ह करायचं. बाकी इंटिग्रेशन हे सगळे चॅप्टर्स बोर्डाच्या कॉन्सेप्ट वापरून सॉल्व्ह करा. काय बोललं म्हणतील, हे मग तुला CET म्हणतात का. अरे बावळ्या, तसं नसतं ते. कारण आपण जर समजा शॉर्टकट फॉर्म्युले, खूप सारे शॉर्टकट फॉर्म्युले आहेत इंटिग्रेशनचे, प्रत्येक प्रॉब्लेम वेगळा शॉर्टकट फॉर्म्युला आहे. सो फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन ax² + bx + c. a > 0 वेगळा फॉर्म्युला, a = 0 वेगळा फॉर्म्युला, a < 0 वेगळा फॉर्म्युला. बरोबर ना. म्हणजे सगळे फॉर्म्युले टाईप वाईज करशील का तू, नको. हां, इंटिग्रेशनचे काही शॉर्टकट फॉर्म्युले आहेत, काही चॅप्टर काही ह्याच्यासाठी ते वापरा म्हणतो मी, काही टाईपसाठी. पण सगळेच नका वापरू, इट्स क्वाईट डिफिकल्ट, खूप डिफिकल्ट होईल ते, जास्त डिफिकल्ट होईल ते, जास्त असं वापरू नका. ओके. टाईम काय झालंय, टाईम काय झालं आता, सॉरी हां, 9:34. ओके. आता आपण थोडंसं हे करू. आपण काय करतोय आपण तर जे सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायचं, दिस टोटल प्रॉब्लेम डिपेंड्स अपॉन दी शॉर्टकट फॉर्म्युला असतात. इंटिग्रेशनला आपण वापरायचं नाही, कारण आपले रेग्युलर फॉर्म्युले वेगळे, शॉर्टकटचे फॉर्म्युले वेगळे. सगळे फॉर्म्युले मी वापरणार आहे का शॉर्टकट, प्रत्येक वेगळा फॉर्म्युला. तुम्ही काही गधे आहेत का, नाही. डायरेक्ट आपल्या बोर्ड मेथडनं सॉल्व्ह करा, वेळ सफिशियंट असतो, तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. असं नाही होणार की वेळ नाही पुरला. बोर्ड मेथडनं तुम्ही अप्लाय करा, आरामात तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. घाबरून जायची गरज नाही, निवांत राहा आणि निश्चिंत राहा. ओके. जो आपण चालू होता डिफरन्शियल इक्वेशन फॉर्मेशन, येणार 100%. सर फॉर्मेशन करता येणार. आता काय मुलं म्हणतील, मग कॅल्क्युलसमधला आला तर, आता मला सांग, आता तू फॉर्मेशन थेरॉटिकलचं कॅल्क्युलसमध्ये केला म्हणजे कॅल्क्युलस लागणारच आहे. जर थेरॉटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, कॅल्क्युलस लागणार ना. सर एकदा डिफरन्स सांगा ना थेरॉटिकल आणि कॅल्क्युलसचा, काय बनणार ते. y = सपोज 3x² + y = सपोज ax² + bx. y = ax² + bx असा प्रॉब्लेम दिला. ठीक आहे, फॉर्मेशन करायचं आहे. हे काय झालं मग, हे झालं कॅल्क्युलस. मग जेवढे असतील ना त्याच्यामध्ये कॉन्स्टंट, ते डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा त्याचा. एक कॉन्स्टंट सिंगल डेरिव्हेटिव्ह, दोन कॉन्स्टंट डबल डेरिव्हेटिव्ह, खतम. लय लोड घ्यायचं नाही बरं का तुम्ही. हा झाला पहिला मुद्दा. मग सर थेरॉटिकल कसं असेल, असं असतं, सपोज सर्कल टचिंग बोथ ॲक्सिस फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन. मग ते सर्कल टचिंग बोथ ॲक्सिस म्हणजे आम्हाला सर्कल आठवावं लागेल. मग सर्कलचा फॉर्म्युला आठवावा लागेल, x² + y² = r². मग xy काय झाले, व्हेरिएबल झाले, r काय झाला, कॉन्स्टंट झाला, आर्बिट्ररी कॉन्स्टंट. मग एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा है ना. सपोज लाईन टचिंग बोथ ॲक्सिस x and y फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन when the line टचिंग बोथ ॲक्सिस ऑफ x and y. इक्वेशन काय सर, मग त्याची इक्वेशन माहिती पाहिजे. इक्वेशन काय, x/a + y/b = 1. x/a + y/b = 1. किती कॉन्स्टंट, दोन कॉन्स्टंट a and b. म्हणजे आम्हाला फॉर्मेशनमध्ये काय करावं लागतं माहिती आहे का, थेरॉटिकलचं कॅल्क्युलसमध्ये आणि कर्वमध्ये मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. मग त्याला बेसिक लागतं सर्कल, पॅराबोला, इलिप्स, लाईन, ह्या सगळ्यांचं बेसिक लागतं ना. त्याच्यामुळं ते इम्पॉर्टंट आहे, लय इम्पॉर्टंट आहे ते. ओके. तर इम्पॉर्टंट झाला. हे झालं पहिला पार्ट. नेक्स्ट काय हो सर, आता आपण पाहू व्हेरिएबल सेपरेबल म्हणजे सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. किती आर्टिकल आहे, व्हेरिएबल सेपरेबल बाय सबस्टिट्यूशन मेथड. त्यानंतर व्हेरिएबल सेपरेबल बाय सबस्टिट्यूशन मेथड. त्यानंतर आपण त्याला सेम डिग्रीचा एक आर्टिकल असं म्हणतो है ना, सेम डिग्रीवाला आर्टिकल आहे. त्यात आम्ही पुढे काय येतो माहिती आहे का, LDE लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आता पहा मी काय सांगतोय, LDE सॉल्व्ह करायचा असेल तर आम्हाला 3 आर्टिकलचा बेसिक लागतो. फर्स्ट कोणता व्हेरिएबल सेपरेबल, सेकंड व्हेरिएबल सेपरेबल बाय सबस्टिट्यूशन मेथड, नेक्स्ट होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन सेम डिग्री ना, हो मी आता नाही का म्हटलं सेम डिग्री, आणि मग LD. ह्या 4 जणांमध्ये एक प्रॉब्लेम असतो. पहिला प्रॉब्लेम कोणता,
पहिल्या 3 टाईपमध्ये 2 टाईपमध्ये. पहिलं टाईप कोणती? ऑर्डर डिग्री. नेक्स्ट कोणती? नेक्स्ट कोणती? फॉर्मेशन. दोघांपैकी एक असतो. त्यानंतर आम्ही पुढे 4 टाईपमध्ये एक प्रॉब्लेम असतो. मग सर तुम्ही जास्त वेटेज द्याल कशाला? जास्त वेटेज देईल मी त्यामध्ये 4 आर्टिकल आहे, 2 आर्टिकल. एक सबस्टिट्यूशन मेथड आणि LDला जास्त वेटेज देईल मी. ठीक आहे, आर्टिकल्स नाव लक्षात घ्या बेटा मी काय. आणि लास्ट कोणतं? ॲप्लिकेशन, न्यूटन्स लॉ, रेट, DK नाही का, त्या टाईपमधला एक प्रॉब्लेम येतो. असे 3 प्रॉब्लेम येतात, तर तुम्ही करू शकता. देर इज नो एनी शॉर्टकट फॉर्म्युला. कुठला बेसिक फॉर्म्युला आहे? दिस चॅप्टर डिफरन्शियल इक्वेशन, चॅप्टर टोटल. बघा आता डिफरन्शियल इक्वेशन, डिफरन्शियल इक्वेशन डेरिव्हेटिव्ह पासनं तयार झालेलं इक्वेशन मीन्स व्हॉट? डिफरन्शियल इक्वेशन. मग त्याला त्याच्यामध्ये काय डेरिव्हेटिव्ह ऑफ, त्याच्यामध्ये काय काय 2, एक त्याला डेरिव्हेटिव्ह पण लागतो आणि इंटिग्रेशन पण लागतं. मग ते 2. मग जर तुमचे पाठीमागचे टॉपिक वीक असेल, कोणते टॉपिक वीक असतील सर? एक कंटिन्यू. मी तुम्हाला पहिलंच म्हटलं होतं हे सगळं एकावर एक डिपेंड. म्हणजे कसं नॅचरल गोष्ट आहे. माझे आजोबा होते म्हणून माझे वडील होते, माझे वडील होते म्हणून मी आहे, आणि मी आहे म्हणून माझं उद्याचं होणारं झेरॉक्स आहे. हे सगळे एकावर डिपेंड आहे. कंटिन्युटी, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, हे सगळे तुम्हाला मिनिमम मिनिमम किती मार्क्स मिळणार? मार्क्स मिळणार 32 मार्क्स मिळणार, 36 मार्क्स मिळणार, 34 मार्क्स मिळणार ह्या 5-6 टॉपिकवरती. विसरू नका, विसरायचं नाही. मग तुम्ही असं म्हणाल सर बरं ठीक आहे, आता नीट आहे का, 36 मार्क्स मिळतील, ह्याच्यामध्ये 11वीचे क्वेश्चन कव्हर होतो. तुम्ही 11वीचे क्वेश्चन कव्हर होतो सर? हां, कारण हे सगळं सॉल्व्ह करण्यासाठी कोणाची गरज लागते? ट्रिग्नॉमेट्रीची. मग ट्रिग्नॉमेट्री आम्हाला करायलाच लागेल, हा ना. ट्रिग्नॉमेट्री केली तर पेपर सेकंड सगळा येतो. ट्रिग्नॉमेट्री येत नाही, बाकी काही येणारच नाही तुला. समजतंय का मी काय म्हणते तुला? ट्रिग्नॉमेट्रीचे सगळे फॉर्म्युले म्हणजे सगळे चॅप्टर करणे म्हणजे 4 टॉपिक्स आहेत. पहिले 2 सोडून द्या, अँगल्स मेजरमेंट, ट्रिग्नॉमेट्री सोडून द्या. पण जे आहे ना 2, कोणते? फॅक्टर्स, डिफॅक्टर्स, मल्टिपल, सबमल्टिपल, अलाइड, कंपाऊंड, ह्या सगळ्यांचे फॉर्म्युले केले तर 11वीचे 2 क्वेश्चन येतात. म्हणजे बघा, मॅथमॅटिक्स पेपर सेकंड जर व्यवस्थित केला तर 40 मार्क्स तिथं येतील तुम्हाला, आणि 11वीचे मिनिमम 6 मार्क्स येतील, 46 मार्क्स. अरे खूप सोपं हे, तुम्हाला करायलाच लागेल. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, इंटरेस्टिंग. आणि हे सगळं कशावर डिपेंड आहे? फॉर्म्युला. आपण असं म्हणणार आहे ऑक्सिजन आहे म्हणून आम्ही आहे ना, ऑक्सिजन आहे म्हणून आम्ही, फॉर्म्युला आहे म्हणून मॅथ्स आहे. ऑक्सिजन नाही, माणूस नाही, फॉर्म्युला आहे, मॅथ्स नाही. फॉर्म्युला आमच्या इथं कुठं इथं ठेवायचं असेल ना तर 2 टाइम, सकाळी रिव्हिजन, संध्याकाळी रिव्हिजन. फॉर्म्युला लिहून काढा. तुम्ही जेवढे फॉर्म्युल्याचे प्रॅक्टिस कराल, एकच लक्ष ठेवा, फॉर्म्युला कसं चॅप्टरचं नाव, आर्टिकलचं नाव, फॉर्म्युलाची लिस्ट. आणि कसं अप्लाय करायचं? काय मुलं काय करतं माहिती आहे का? फक्त फॉर्म्युला सरने सांगितलंय ना, फक्त फॉर्म्युले करायचे, प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करायचे. अरे बाबा, तो तलवार फक्त हातामध्ये घेतला आणि त्याला बघत बसला. ओ तलवार चालणार आहे का ते? नाही, तुला प्रॅक्टिस करायला लागेल ना, तुला चालवायला लागेल ना, हे असं चालवावंच लागेल. म्हणजे चालवणं म्हणजे काय तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायलाच लागतील. तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याशिवाय जमणार नाहीये. मग पहिलं आधी चॅप्टरचं नाव, त्यानंतर फॉर्म्युला झाल्यानंतर आम्ही काय करणार? कसं ॲप्लिकेशन करायचं. आणि ऐका बरं का, नीट सांगतोय मी, तुम्ही 11th 12th मध्ये मॅथमॅटिक्सच्या भरपूर साऱ्या प्रॅक्टिस केलाय. आता प्रॉब्लेम, सिंपल प्रॉब्लेम रीड करायचा, मीडियम प्रॉब्लेम सुद्धा रीड करायचा, डिफिकल्ट प्रॉब्लेम सर मी काल 3 दिवसापासून एक टॉपिक सगळे MCQ सॉल्व्ह केले, सगळ्या पुस्तकातले सॉल्व्ह केले. आउट ऑफ भेटणार का? नाही मिळणार तुला आउट ऑफ. कारण त्या टॉपिकमधले फक्त येणार 2 क्वेश्चन आणि त्याला तो 3 दिवस घालतो. आणि असं म्हणतो प्रत्येक टॉपिक, प्रत्येक आर्टिकल, प्रत्येक फॉर्म्युला आपके दिमाग पे नहीं हार्ट में चाहिए. आणि ते कसं यूज करायचं ते पण शिकलं पाहिजे. तर सर्वात इम्पॉर्टंट आपण रिव्हिजन मारणं फार मस्त आहे. फॉर्म्युल्याचे, आर्टिकलचे नावं, काय डिफिकल्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. सर डिफिकल्ट प्रॉब्लेम म्हणजे कसं? आता तुम्हाला काय सांगू बघा, मी एक एक्झाम्पल देतो. डिफिकल्ट प्रॉब्लेम कसं? एक डेरिव्हेटिव्ह घेतो मी. डिफिकल्ट प्रॉब्लेम कसं तुम्हाला ते सांगतो मी. सिम्पल पार्ट आहे. सपोज y इज इक्वल टू log ऑफ 3x² + 4. सिम्पल प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह करा, है ना.
पण जो प्रॉब्लेम डिफिकल्ट आहे, म्हणजे कसं, आता एक लॉगचा आपण एक प्रॉब्लेम घेऊ, त्यामधला प्रॉब्लेम घेऊ आपण, सपोज हा घेऊ आपण y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स. हा प्रॉब्लेम काय करायचा माहिती आहे का, जे प्रॉब्लेम डिफिकल्ट आहे ना ते एकदा सॉल्व्ह करायचे, सगळेच नाही सॉल्व्ह करायचं. आणि हॅलो, मी काय म्हणतो नीट आहे का बरं का, पुस्तकाच्या बोर्डाच्या पुस्तकाच्या बाहेरचं करू नका, बोर्डाच्या पुस्तकाच्या बाहेरचं करू नका, काही फायदा होणार नाहीये. काही काही मुलं आहे ना मोठे मोठे पुस्तक वापरते सीईटीचे, लय हवा करते नाही का, आपलं आपलं कपाटामध्ये मोठे मोठे पुस्तकं ठेवून बेटा देखावा बंद. बोर्डाचं पुस्तक घ्या, सॉल्व. आधी काय करायचं, फॉर्म्युले, सकाळ संध्याकाळ फॉर्म्युले. सकाळ जसं तुम्ही चॅटिंग कसं नियमित करता, चॅटिंग उठल्याबरोबर लगेच चॅटिंग कसं नियमित असतं, उठल्याबरोबर आला का नाही मेसेज, हो उठल्याबरोबर, संध्याकाळी झोपताना गुड नाईट, हे कसं नियमित करता, तसं नियमित तुम्हाला हे करायला लागेल, फॉर्म्युल्याची लिस्ट. पण असं नाही बरं, एक चॅप्टर एकदा बसलं ना, सर्व चॅप्टर, सर्व आर्टिकलचे नाव, सर्व फॉर्म्युले सुद्धा सर्व पाहिजे मला, फॉर्म्युले करायचं, हे सगळं रिवाईज करायचं. आणि मग दिवसभर काय करायचं, आणि मी तुम्हाला एक चांगलं टाइम टेबल देतो मी. मॉर्निंगमध्ये केमिस्ट्री, मॉर्निंगमध्ये फिजिक्स करा, आफ्टरनूनला केमिस्ट्री करा, संध्याकाळी मॅथमॅटिक्स. हे सगळं बोर्डाचा अभ्यास, 3-4 तास बोर्डाचा अभ्यास करायचा. बोर्ड म्हणजे बोर्डातली पुस्तकातली प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आणि प्रॉब्लेम MCQज म्हणत नाहीये मी, प्रॉब्लेम मस्तपैकी सॉल्व्ह करायचं. आणि संध्याकाळी डेली संध्याकाळी 3 तास MCQ सॉल्व्ह करायचे. आज फिजिक्स MCQज, उद्या केमिस्ट्री MCQज, जेवढं होईल तेवढं डेली सॉल्व्ह करायचं. मग तर 3 तास MCQ सॉल्व्ह करायला काय होतं का, प्रॅक्टिस होती. सकाळी फिजिक्स, दुपारी केमिस्ट्री, संध्याकाळी मॅथमॅटिक्स, 3 तास सॉल्व्ह करायचं. आणि मग सगळ्यात शेवटी MCQ सॉल्व्ह करायचे. CETचा अभ्यास करणं म्हणजे MCQ सॉल्व्ह नाही करायचं असं नाही होय. बोर्डचा अभ्यास करता करता आम्हाला ते करायला, बोर्डाच्या पुस्तकातल्या बाहेरचं करायचं नाही. कारण CET काय कॉमन एंट्रन्स टेस्ट, M काय महाराष्ट्र है ना, महाराष्ट्रामध्ये बोर्डच पुस्तक वापरायचं, लोड घ्यायचंच नाही लय, तेवढंच करा, मार्क्स खूप चांगले मिळतील. ओके. पेपर फर्स्ट बद्दल 1-2 मिनिटं बोलतो मी, अबाउट पेपर फर्स्ट. पेपर फर्स्टमध्ये काय करायचं आपण, काहीच नाही. जसं आपण मॅथ्स सेकंड केलं, पेपर फर्स्टमध्ये थोडंसं फॉर्म्युलाने प्रॅक्टिस केलं तर येऊन जातं. हे अबाउट मॅथमॅटिक्स. आणि आजचं लेक्चर दिस इज अ टॉनिक आहे ना, तुम्हाला असं उचलण्यासाठी आतमधून असं पेटलं पाहिजे ना, लय मजा येते बेटा. आणि अभ्यास बघा, तुम्ही जेवढा चांगला अभ्यास कराल तेवढे चांगले मार्क्स मिळतील, आणि चांगले मार्क्स मिळतील, चांगलं कॅम्पस मिळेल, चांगले टीचर, चांगले बॉईज, चांगले गर्ल्स, भारी भारी कंपन्या, नंबर ऑफ जॉब्स, लय मजा येते. सगळे एकावर एक डिपेंड आहे. मग हे 4 वर्ष जर आम्हाला ज्या ठिकाणी काढायचं आहे, ज्या कॉलेजमध्ये काढायचं आहे, ते कॉलेज जर भारी पाहिजे असेल तर आम्हाला स्ट्रगल करायचं आहे. तर CET त्याबद्दल तुम्हाला नाही घाबरायचा. काही मुलं म्हणतील सर आता असं झाले ना, CET होती का नाही झाली, कंटाळा सर. म्हणजे एकदा एखाद्या मुलाचं लग्न ठरलं, 15ला लग्न आहे, 20ला लग्न आहे, 25ला लग्न आहे, 28 लग्न आहे, ते पोरगं वेट करून नाही का, असं वाट बघून असं म्हणतं लग्नच नको बुवा, मला लग्नच नाही करायचं, आता लय त्रास व्हायला ह्या जीवाला, नाही मला लग्न करायचं. असं झालं आता CETचं पण. होती का नाही, मग अभ्यास करू का नाही, समजा CETच नाही झाली तर मग अभ्यास माझा वेस्ट जाईल ना, वेस्ट जाणार नाहीये. हाच अभ्यास इंजिनिअरिंगला तुम्हाला कामाला येईल. आणि तुमचं नशीब खूप चांगलं आहे बेटा, की तुम्हाला हे लाईव्ह सेशन इम्पेरियल कॉलेज देत आहे. आणि इम्पेरियल कॉलेज असा लाईव्ह सेशन देतोय की असं ऊर्जा भरणारं रॉकेट सारखं लाईव्ह स्टडी करायची. संभाजी महाराजांना हॅलो, संभाजी महाराज 40 दिवस कैद केलं होतं. किती दिवस, 40 दिवस औरंगजेबाने. एका रूम मध्ये भरपूर त्रास झाला ना. अरे हेच काय, अरे इम्पॉर्टंट आता वाक्य आहे का शेवटचं, लय भारी आहे. भगतसिंग आहे ना, भगतसिंग जनतेसाठी, लोकांसाठी, भारत देशात दुसऱ्यासाठी त्यांनी जेलमध्ये राहिलं. वयाच्या 22व्या वर्षी पूर्ण आयुष्य त्यागून जनतेसाठी, दुसऱ्यासाठी, अगदी मनातून दुसऱ्यासाठी अख्खं आयुष्य घालवलं. तुम्ही आहे ना, तुम्ही स्वतःसाठी शेवटचे काही दिवस स्वतःसाठी करा. त्यांनी दुसऱ्यासाठी आयुष्य खराब केलं, त्यांच्यामुळं खूप काही झालंय. खूप नाही बोललो असतो पण आता वेळ नाही एवढा.
त्यांनी दुसऱ्यासाठी केलं, पूर्ण आयुष्य दुसऱ्यासाठी. तुम्ही तुमच्या घरासाठी, स्वतःसाठी तुम्हाला करायचं आहे ना, तुम्ही कराल. आय होप तुम्ही कराल, तुम्ही स्टडी कराल, मला माहिती आहे ना तुम्ही करणार, 100% स्टडी करणार. आणि हा सेशन आजचा ऑर्गनाईज केला आहे आयकोर, इम्पेरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च. तिथं कॅम्पस डायरेक्टर आहेत डॉक्टर कायंदे सर, खूप सपोर्टिव्ह आहेत. त्याचबरोबर खाली देशमुख सर प्रिन्सिपल आहेत, ते पण खूप सपोर्ट आहेत. आणि सगळ्यात फॅबुलस फंटॅस्टिक माणूस मनमिळाऊ वाकचौरे सर, ते पण खूप चांगलं मुलांना सपोर्ट करतात. तर त्यांच्यामुळं आज हे मला लेक्चर घेता आलं. माझ्या लाईफमध्ये ॲक्च्युली मला ऑनलाईन टीचिंगला, ऑनलाईन याला मला असं आवडत नाही. त्यांच्यामुळं मला ऑनलाईन येता आलं, तुमच्याशी मॅथ्सबद्दल थोड्या गप्पा करता आल्या. मला खूप चांगलं वाटतं आज ऑनलाईन ऑनलाईनचा मी क्लास घेतो आहे. ऑनलाईन क्लास घेतो आहे मी इथून लातूरमधून. आमच्या मामाचं सेटअप आहे हे, डॉक्टर SS बेल्लाडे, ते मॅथमॅटिक्सचे तज्ज्ञ आहेत, व्हाईस प्रिन्सिपल आहे दयानंद कॉलेजला. त्यांचा सेटअप आहे सगळे, हा यूट्यूबचा ह्याचा त्याचा. आणि घेत असतात PhDचे. त्यांचं जिनियस अकॅडमीचं चॅनल पण आहे. 8वी 9वी 10वी 11वी 12वी ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये मुलांना ते टीचिंग करतात. हे त्यांचं सेटअप आहे, त्याचं मी आज यूज करतो आहे. त्यांचा मुलगा पण आहे संदेश, त्यांनीच हे सगळं आज सेटअप करून दिलं. छान वाटतंय, मस्त वाटतंय. आणि लागलंच कधी तुम्ही मला म्हणलात किंवा आपल्या आयकोरला म्हणलात की सर परत एकदा आम्हाला टॉनिक द्यायला या, किंवा एखादा चॅप्टर घ्या सर मस्तपैकी असा फंटॅस्टिक, असं बोर्डवरती शूट करा आणि आम्हाला पाठवा, एक चॅप्टर असा घ्या ना सर, असं त्या चॅप्टरवरती आम्हाला समजलं पाहिजे की बाकीचा स्टडी कसा करायचा. तर त्यासाठी सुद्धा मी तुमचे जर सपोज अशा तुमच्या कमेंट्स वगैरे आल्या इम्पेरियल कॉलेजला की आम्हाला एखादा टॉपिक घ्यायला सांगा सरांना, तर टॉपिकचा फॉर्म्युले कशा लक्षात ठेवायचे, ट्रिक्स कशा लक्षात ठेवायच्या, कसा स्टडी करायचा, जर तुमची काही असतील काही मुलांच्या कंडिशन्स की आम्हाला तसा टॉपिक घ्या, तर मी टॉपिक पाहू आपण, घेता येईल नाही घेता येईल. पण तुम्हाला मी परत एकदा म्हटल्याप्रमाणे काही लोकांनी दुसऱ्यासाठी आपलं आयुष्य घालवलंय. वीर सावरकर 15 वर्ष जेलमध्ये होते भारत स्वतंत्र होण्यासाठी. भारत स्वतंत्र व्हावा, भारत एकट्याच आहे काय, सगळ्या लोकांचा आहे ना, पण माझा भारत देश स्वतंत्र व्हावा म्हणून 11 वर्ष 13 वर्ष जेलमध्ये काळ्या पण शिक्षेमध्ये राहावं का रे, दुसऱ्यासाठी 13 वर्ष है ना. मग तुम्ही है ना थोडं फक्त थोडंसं CET साठी थोडंसं फक्त मोटिवेशनल व्हिडिओज ऐका, खूप स्टडी करा. आणि परत एकदा मी इम्पेरियल कॉलेजचे आभार मानतो. डॉक्टर कायंदे सर, देशमुख सर, वाकचौरे सर, त्यांनी मला थोडंसं प्रमोट केलं लेक्चर घेण्यासाठी. मला सांगितलं घ्या सर, मी घेतलं. ठीक आहे. तर आय होप तुम्ही माझं लेक्चर ऐकाल, तुम्हाला चांगलं वाटेल. आणि जर सपोज एकदा टॉपिक पाहिजे असेल ना, लय भारी पाहिजे असेल ना, जसं शूट करा पाठवा म्हणलात ना, लय भारी टॉपिक सर, ट्रिक्स बिक्स ना असं दणकावून घ्या ना सर, लय मजा आली पाहिजे सर, असं पाहिजे असेल तर तुमच्या कमेंट्स आल्या तर मी तो व्हिडिओ तुमच्यासाठी एक बनवून देतो मी. तर मनापासनं इम्पेरियल कॉलेजचे, तुमच्या पप्पाचे आभार, आमच्या मामांचे डॉक्टर SS बेल्लाडे सरांचे आभार. त्यांनी पण मला थोडंसं सपोर्ट केलं ह्याच्यासाठी. आमच्या संदेशचे पण त्यांनी खूप समोर बसून ते सगळं पाहतात ते नाही का, हे